नमस्कार. काल क्रिप्टोकरन्सी 20%नी जगभर पडली. त्याचा परिणाम आज आपण स्टॉक मार्केटमध्ये पण बघतो आहे. आता इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की इंडिया पण म्हणते की आम्ही इश्यू करू क्रिप्टोकरन्सी. RBI बॅक्ड असणार आणि ह्याच्यात स्पेक्युलेशन नाही असणार, कारण की RBI ह्याला मान्यता देईल. प्रश्न हा उठतो की जर रुपी आहे ऑलरेडी मार्केटमध्ये, जे एक्सपोर्टर्ससाठी असतो आणि त्याच्यात स्पेक्युलेशन असतं, घेणं विकणं, डिमांड अँड सप्लाय असते, म्हणून तो रुपी ट्रेड केला जातो, कारण की एक्सपोर्टर्सला तो लागतो. ते रुपीची व्हॅल्यू डिसाईड करते. वर्ल्ड ओव्हर क्रिप्टो करन्सी हे जे आलं आहे ते एक प्रायव्हेट एंटिटीजनी, प्रायव्हेट लोकांनी सुरू केलं आहे. आता ह्याच्यात भारताने, RBIनी काय पडलं पाहिजे का? कारण की जेव्हा तुमची रुपी आहे तर मग तुम्ही क्रिप्टोकरन्सीचं काय करणार आहात? आणि जर क्रिप्टोकरन्सी आहे तर मग रुपीचं काय होईल? कारण की ह्याची क्रिप्टोकरन्सीचा जन्मच स्पेक्युलेशनसाठी झाला आहे. हा काही इम्पॉर्टंट ॲसेट नाही आहे जो कोणी ठेवू शकतो. तर हा एक फार मोठा प्रश्न आहे ज्याच्यात गव्हर्मेंट, RBIमध्ये अजूनही काय मान्यता येत नाही आहे, कारण की RBIला माहीत आहे ह्याचा अर्थ काय असतो आणि हे कुठे घेऊन जाईल स्पेक्युलेशनला, आणि मग हे सिस्टम बनून जाईल स्पेक्युलेशनचा. ऑलरेडी आपल्याकडे स्टॉक मार्केट आहे, रुपी मार्केट आहे. कोणी हे म्हणू शकतं की हे ह्यासाठी दिलं जातं आहे कारण की आता वेळ बदलली आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. मान्य आहे, सगळ्यांनी करायला पाहिजे, पण जेव्हा प्रायव्हेट प्लेयर्स करतात तो भाग वेगळा असतो आणि गव्हर्मेंट मान्यता देते तो एक दुसरा भाग असतो. ॲट रिस्क सगळ्यात मोठं जर कोणी आहे तर तो यूथ आहे, कारण की ह्याच्यात आता जे बघतोय आपण वर्ल्ड ओव्हर आणि इंडियामध्ये पण यंग मुलं स्पेक्युलेशनमध्ये आहे. पैसा जातो तर इतका मोठा जातो. करन्सीमध्ये नेहमी 1 ते 2% फार मोठी मूव असते. काल तर 20% गेलं आहे. एक ट्रेडरनी 250 कोटी घालवले आहेत काल. तर विचार करण्यासारखं हे आहे की का आम्ही आपल्या यूथला लेजिटिमाइज करतो आहे का अशी करन्सी?